पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। चला तर पाहूया महाराष्ट्रातील 3 मोठ्या बातम्या। नाचनवेल पिशोर परिसरातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। प्रतिनिधी असलम शेख। कन्नड तालुक्यातील पिशोर, नाचनवेल, चिंचोली आणि आसपासच्या भागात पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसतंय। मसला फाटा येथील पेट्रोल पंपावरही मोठा ताण निर्माण झालाय। इंधन टंचाईबाबत पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय। अनेकांनी टाक्या फुल करून घेतल्यामुळे काही पेट्रोल पंपांवरील साठा सकाळी संपल्याची माहिती मिळते। परिणामी अनेक वाहनधारकांना रिकाम्या हाताने परत जावं लागतंय। दरम्यान शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसात अनेक पेट्रोल पंप बंद असल्याचंही समोर आलंय। याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असून शेती मशागतीसाठी आवश्यक असलेले डिझेल उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे। कडक उन्हात तासनतास रांगेत उभे राहून ही इंधन मिळेल की नाही, मग शेतीची कामं कधी करायची, असा सवाल शेतकरी करतायत। दरम्यान आखाती देशातील तणावामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याची चर्चा असली तरी प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करून इंधन पुरवठा सुरळीत करावा आणि अफवांना आळा घालावा अशी मागणी केली आहे। ही परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात येईल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। बातमी पिंपळनेर जवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पिंपळनेर साक्री रस्त्यावर धावत्या मारुती ओमनी व्हॅनला अचानक आग लागून गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे। प्रतिनिधी अंबादास बेणुसकर। मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कुलदीप वसंत सपकाळ हे आपल्या कुटुंबासह गांगेश्वर इथं कार्यक्रमासाठी जात होते। पिंपळनेर पासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर गाडीच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागला। प्रसंगवधान राखत चालकानं तात्काळ गाडी थांबवली आणि आपल्या आई व पत्नीला सुरक्षित बाहेर काढले। कुटुंब खाली उतरल्याच्या काही क्षणातच गाडीनं आगीचं भीषण रौद्र रूप धारण केलं। LPGवर चालणारी गाडी असल्यानं आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण व्हॅन जळून खाक झाली। घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले। जवानांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत गाडीचं मोठं नुकसान झालं होतं। या आगीमुळे काही काळ वाहतूक ही विस्कळीत झाली। दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र चालकाचा वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे एक मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त केली जाते। आप देख रहे हैं सिल्लोड एक्सप्रेस न्यूज, जहां हम आपको दिखाते हैं जालना जिले सहित पूरे मराठवाड़ा की ताजा, सटीक और निष्पक्ष खबरें। नांदगाव तांडा परिसरात वीज पुरवठा तब्बल 36 तास खंडित राहिल्यानं नागरिकांचं मोठं हाल झालंय। प्रतिनिधी शेरू शेख। सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा या गावात सततच्या वीज खंडितामुळे संतप्त ग्रामस्थांनी बनोटी येथील वीज उपकेंद्रावर जोरदार घेराव घालत आंदोलन छेडले। विशेष म्हणजे महिलांचाही या आंदोलनात मोठा सहभाग पाहायला मिळाला। वीज नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। मोबाईल नेटवर्क ठप्प झाले, तसेच घरगुती आणि व्यावसायिक कामांवर मोठा परिणाम झाला। याचबरोबर नांदगाव इथं सुरू असलेला सप्ताह सोहळा देखील 2 दिवस अंधारातच पार पडल्यानं भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। ग्रामस्थांनी वीज विभागाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त करत तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली। आंदोलनाची दखल घेत अधिकाऱ्यांनी तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेतले आणि अखेर मध्यरात्री वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला। मात्र भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे।